नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्युअर व्हेज तडका बाय नीलम. आज आपल्या चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण गोड पदार्थाने करतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा लाडका साजूक तुपातला मऊसूद रव्याचा शिरा. हा शिरा अगदी अचूक प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. शिरा बनवण्यासाठी आपण अगदी मोजकं आणि अचूक साहित्य घेतलं आहे. 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, ती आपण कमी जास्त करू शकतो. 1 वाटी तूप, 1 चमचा वेलची पावडर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स. सगळ्यात आधी आपण गॅसवर एका पॅनमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवू आणि पाणी छान गरम झालं की ते बाजूला काढून घेऊ. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण घेतलेलं 1 वाटी तूप टाकूया आणि तूप छान गरम करून त्याला वितळवून घेऊया. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि आपले ड्राय फ्रुट्स टाकूया. तर तुम्ही बघू शकता तुपामध्ये मनुके कसे मस्त टम्म फुगलेले आहेत. आता यामध्ये आपण 1 वाटी रवा घालूया आणि इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर रवा तुपामध्ये छान असा खमंग परतून घ्यायचा आहे. आणि रवा छान भाजून झाला की त्यामध्ये आपण जी अर्धी वाटी साखर घेतली होती ती यामध्ये टाकूयात आणि तीही रव्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. साखर मिक्स झाल्यावर यामध्ये आपण जे गरम करून 2 ग्लास पाणी ठेवलं होतं ते यामध्ये हळूहळू ओतायचे आहे आणि हे सगळं मिश्रण छान असं एकत्र करून घेऊया. आता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि कढईवर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिऱ्याला छान अशी वाफ द्यायची आहे, जेणेकरून रवा छान शिजेल. 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढूया आणि बघा आपला गरमागरम मऊ आणि सुवासिक तुपातला शिरा तयार आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.